कॅप्टन अशोक खरात. या खरातकडे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या व्हिजिट्स असायच्या. मोठमोठे नेते त्याचे भक्त होते. पण पीडित महिलेने तक्रार दिल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून नाशिक पोलिसांकडनं त्याला अटक करण्यात आली आहे. मूळच्या सिन्नर तालुक्यातल्या अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली होती आणि तिथूनच त्याचा सगळा कारभार चालायचा. विशेष म्हणजे या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याही होत्या. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं त्यामुळे हा कॅप्टन याआधीही चर्चेत आला होता. पीडित महिलेने जी तक्रार दाखल केली आहे त्यानुसार अशोक खरात हा लोकांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साधायचा. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांचा विश्वास जिंकायचा हे नमूद केलंय. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा अशोक खरात कडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत. या व्हिडिओमध्ये काही मोठे चेहरेही आहेत अशी ही माहिती समोर येते. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जास्तच वाढलंय. या प्रकरणात रुपाली चाकणकरांचं नाव आल्याने सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. आपल्या फेसबुकवर चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांचे काही फोटोज आणि व्हिडिओज टाकत त्यांनी चाकणकरांना धारेवर धरलंय. शिवाय याआधी जेव्हा अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले होते तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा लिहून घेतला. शिवाय केसरकर आणि तटकरेंसारखे नेतेही अशोक खरात यांचे भक्त असल्याचा दावा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून केलाय.